नमस्कार मंडली, गुड मॉर्निंग। वेलकम बैक टू आवर यूट्यूब चैनल कुंडलेट्स। तो आज है 11 जनवरी और आज हमने एक ट्रिप प्लान किया हुआ है, 1 डे ट्रिप, 1 नाइट स्टे। आपको थंबनेल से पता ही चल गया होगा कि हम कहाँ पे जा रहे हैं। तो इस ट्रिप का ओकेजन है हमारी बेटी का बर्थडे, प्रणीता का बर्थडे। तो वहाँ पे रेडी हो रही है वो एक्चुअली। तो चलो अपना जर्नी अभी चालू करते हैं। तो अभी बजे 7:30 सुबह के और पैकिंग विकिंग सब कुछ हो चुकी है। तो ये व्लॉग हम घर से चालू कर रहे हैं। निकलते हैं अपनी जर्नी के लिए। अभी बहुत ऑलमोस्ट लेट हो चुका है, 7 का टाइम था बट लेट हो चुका है, तो निकलते आगे। तो गाड़ी के किलोमीटर हो चुके हैं 50,910 और अभी बज चुके हैं 7:42। तो हमने तो अपनी जर्नी चालू की है। तो चलो भगवान से प्रे करते हैं कि हमारा दिन शुभ रहे, वो हमारी गाड़ी का ख्याल भी रखे और हमारा प्रणीता का बर्थडे सेलिब्रेट भी हो अच्छे से। तो अभी हम निकल चुके हैं पुणे से बाहर, पोर्ट से बाहर निकल चुके हैं। सुबह का मौसम है, सुबह के अभी 8:30 बजने को आए हैं। रेस्टोरेंट्स पे थोड़ी बहुत भीड़ नजर आ रही है बिकॉज ऑफ द संडे और सॅटर्डे। चलो आगे चलते हैं। तर आता आपला नाश्ता बिस्टा सगळा झालेला आहे, घरूनच आम्ही नाश्ता करून बसलेलो आहे। आता आम्ही फटाफट जर्नी कंप्लीट करायच्या मागे आहे। लवकरात लवकर पोहोचू आपण तिथे आणि तिथे एन्जॉय करू। चला तर तुम्हाला एखादा रोडचा हे देऊ आणि चांगलं ठिकाण आलं तर ते पण दाखवू। तर आता आपण पोहोचले तामिनी घाटामध्ये। तामिनी घाट चालूच झाला आता जस्ट। तर बघू आपल्याला आता फटाफट निघू पुढे। चला तर आपण आतून तामिनी घाटात आता चालू आहे आपला तामिनी घाट। बघू शकता तुम्ही की पूर्ण असं फॉगी थोडंसं आहे। सकाळचं वातावरण असल्यामुळे फॉगी झालेलं आहे आणि भरपूर मोटरसायकल्स त्यांनी चालू आहेत, रायडिंग चालू आहे। तर आता आम्ही तामिनी घाटामध्ये थांबलोय नाश्ता करण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता इथं आम्ही नाश्ता आणलेला आहे, गाडीतून घरातून आणलेला आहे आणि चहा घेतलाय फक्त इथून सह्याद्री। 2-3 वर्षापूर्वी आलो आम्ही ह्या ठिकाणी, चांगला नाश्ता तुम बघू शकता। तो अभी हम आए हैं रोहा, रायगढ़ जिला का एक इम्पोर्टेंट गांव है रोहा। रोहा से आगे सिर्फ अभी बचा है कुछ 45 किलोमीटर्स। तो चलो, तर हे आहे मोकालबाग रिसॉर्ट जिथं आम्ही घेतलेला आहे हा स्विमिंग पूल आणि ही रूम 1006। तर ही रूम आहे ज्याच्यासाठी आलो आहे ते आमचे उत्सव मूर्ती बड्डेचा। हे रूम, AC, TV आणि रूमच्या बाहेरच स्विमिंग पूल आहे आणि हे आहे ते वॉशरूम। नीट अँड क्लीन, कोई प्रॉब्लेम नाही वाटत आहे मला तरी। आणि बेड सगळं छान आहे। तर चला आता आम्ही पहिलं आवरतो, जरा फ्रेशअप होऊन जातो आणि जाऊ आपण स्विमिंग पूलमध्ये, त्याच्यासाठी आलो आहे। ही आहे मोकालबागची पूर्ण प्रॉपर्टी। त्याच्यामध्ये स्विमिंग पूल पण आहे आणि रूम्स पण आहेत। रूम्स नीट अँड क्लीन दिसले आम्हाला। तर अशापर्यंत आमचं लंच आलेलं आहे आणि सुरमई, प्रॉन्स मसाला आणि तांदळाची भाकरी। स्विमिंग पूलमध्ये मस्ती करतायत दोघं जण। जेवण आमचं झालेलं आहे आताच। जेवण झालं की लगेच स्विमिंग पूलमध्ये गेले दोघंही। मस्ती चालू आहे दोघांची। लेकीला उचलून घे तर पप्पा। सोड हात सोड, नाही टाकलं। तर ही आहे प्रॉपर्टी मोकलबाग, पाटील गल्लीमध्ये आहे। इथून बघितलं तर ह्याचं पूर्ण असं एंट्रन्स आहे आणि इथं तुम्हाला आल्यानंतर ही गाडी पार्किंग करायसाठी मोठीची मोठी सोय आहे। ही पूर्ण प्रॉपर्टी आहे त्यांची। चला आता आपण जरा बीचकडे चाललो आहे। कसं किल्ल्यासारखं करून केलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये मग झाडं लावलेली आहेत। काय घेते?
मग इकडून जा. इथं पण केलेलं आहे छोटस किल्ला केलेलं दुसऱ्या मुलांनी. आता संध्याकाळचे 3:30 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय बीचकडे. तर ज्याला तुम्ही होम त्या स्टे करून येता तर इथून यायचं आहे आणि इथं आपल्याला बोर्ड दिसते नायगाव बीचकडे. तर इथून आपल्याला आता जायचं आहे नायगाव बीचला. हा बीचवरती जायला रोड आहे तुम्हाला इथून. हा सरळ आपण जाऊ शकतो बीचला रोड. खाण्यापिण्यासाठी पण दिसत आहेत मला इथे ऑप्शन्स. तर चला आपण बीचला जाऊ आता. तर आपण आलो आहे आता नायगाव बीचला. इथून तुम्ही बॅक साईडनी पण येऊ शकता. ती मच्छी मेवा घ्यायचा चाललेला आहे कोकणातला मेवा. पेरू कसे दिलेत मावशी? पेरू कसे दिले? 50ला एक. आणि हे किती बोरं कितीला? 20ला तेवढी. एक मिनिट थांबा बघतो. नाही पेरूच घेऊ ना मग सरळ. आता खरेदी झालेली आहे. एन्जॉय करू आपल्या बीचवरती. पेरू खात आणि बोरं खात चालू आहे ना आपलं बीचवरती. थोडासा वॉक करतोय. तुला काय म्हणायचं आहे? काहीच नाही म्हणायचं. काय नाही, कोकणचा मेवा खात खात चाललेला आहे. कोणी पेरू काही देत. चला तर आपण मग आता जरा खाऊ आणि थोडंसं फिरू पण इकडे इकडे. चला फोटो काढू मस्तपैकी छान. तर नायगाव हे जे गाव आहे हे नॉर्थ कोकणमधलं एक छोटंसं बीच टाऊन आहे जे अलिबागच्या शेजारी आहे. अलिबागपासून नायगाव हे फक्त 9 किलोमीटरचं अंतर आहे. जर तुम्ही विजिट करत असाल नायगाव तर अलिबागला पण जरूर आपण विजिट करू शकतो की एका दिवसामध्ये ते 2 बीचेस होण्यासारखे आहेत. नायगावची पॉप्युलेशन अराऊंड आता साधारणतः 10,000च्या आसपास असेल आज पर सनसेक्स. आणि सध्या नायगावमध्ये छोटी छोटी हॉटेल्स आहेत. नायगाव फेमस आहे कारण लेच बीच जो आहे हा लेस क्राऊडेड आहे आणि वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज भरपूर असल्यामुळे इथं तुम्हाला एन्जॉय करता येतं. तर ह्या गोष्टीमध्ये असल्यामुळे हा नायगाव फेमस आहे इथं. आणि मुंबईपासून हा जो बीच आहे तो 113 किलोमीटर अंतरावरती आहे. तर मुंबई पुण्यापासून आज जवळ असल्यामुळे लोक ह्याला प्रेफर करतात आणि विकेंडला इथं येऊन विकेंडला येतात आणि एन्जॉय करून जातात. तर आम्ही पण आलेलो आहे. आमचं एक ओकेजन होतं आमच्या मुलीचा बड्डे. तर बड्डे आहे उद्या. तर रात्री 12 वाजता आम्ही केक कटिंग करणार आहे. त्यासाठी आम्ही ॲक्च्युली नायगावचा चूज केलं नायगावला. याच्यापूर्वी पण आम्ही नायगावला येऊन गेलेलो आहे पण त्यावेळेला व्हिडिओ काय करता नाही आला. पण आता आपण व्हिडिओद्वारे हे नायगाव तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय. तर चला आपण थोडंसं आता बीच पण एक्सप्लोर करूया. सनसेट थोड्या वेळात होईलच. सनसेट पण बघू आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या जो हॉटेल आहे तिकडे जाऊ. तर पुण्यापासून अलिबाग आणि नायगावचे जे बीच आहेत ते साधारण 160 किलोमीटर आहेत आणि नायगाव बीच पासून रेवदंडा बीच हा फक्त 9 किलोमीटर आहे. तर तुम्ही इथे आल्यानंतर अलिबाग बीच, त्यानंतर रेवदंडा बीच, रेवदंडा फोर्ट हे सुद्धा नक्कीच करू शकता. जर तुम्ही नायगाव हा जर ऑप्शन चूज करत असाल आणि जर तुम्ही पुण्याकडून येत असाल तर जसं सांगितलं जसं साधारणतः 160 किलोमीटर अंतर आहे. जर तुम्ही पुण्याकडनं आला तर पुण्यातून तुम्ही लोणावळ्याला येऊ शकता. खोपोली एक्झिट करून पायनाड या मार्गे अलिबागवरनं नायगावला येऊ शकता. आणि जर तुम्ही पिरंगुट किंवा तामिनी घाटाच्या मार्गे आला तर रोहा मार्गे पण तुम्ही नायगावला येऊ शकता. तर हे 2 पर्याय आहेत आपल्याला पुणेकरांसाठी जर तुम्हाला नायगावला यायचं असेल तर. आणि जसं मगाशी सांगितलं की रेवदंडा हा एक चांगला ऑप्शन आहे इथे की जो एक्सप्लोर करू शकता. अलिबाग आणि रेवदंडा जर तुम्ही बघितलं तर 9 किलोमीटरचं अंतर आहे. तर काहीच अंतर नाही आहे. एक 20 ते 25 मिनिटामध्ये तुम्ही तिथे जाऊन पोहोचू शकता. तर ही एक चांगली 1 डे ट्रिप होऊ शकते. जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी अर्ली मॉर्निंगला निघून तुम्ही जर इथं आला तर तुम्ही दिवसभरामध्ये हे 3 बीचेस कव्हर करून बॅक टू 1 डे रिटर्न पण होऊ शकतं. थोडंसं हेक्टिक होऊन जाईल पण आमचं सजेशन असं असेल की थोडंसं एक मध्ये स्टे घ्या जेणेकरून थोडंसं आपल्याला विकेंडचा एन्जॉय पण करता येईल. नायगावचा जर तुम्ही किनारपट्टी बघितली तर साधारणतः ही लांबपासून 3 किलोमीटर ही किनारपट्टी आहे. जर तुम्ही इथून जर
पूर्ण जर एक्सटेंड बघितलं तर हे 3 किलोमीटर येतं. या रेडियसमध्ये भरपूर काही ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. आता पॅरासिलिंग चालू आहेत, बोट्स चालू आहेत आणि स्पीड बोट्स पण चालू आहेत आणि घोडागाडी पण चालू आहे. तर अशा काही ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. त्याचे रेट्स आम्ही जरा माहिती काढून मग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. बघू आपल्याला रेट्स कसे देतात. तर हे आहेत वॉटर स्पोर्ट्सचे चार्जेस. तुम्ही बघू शकता इथे बनाना राईड 250, सिंगल जोडी जेट स्की आहे 400 आणि जोडी असेल तर 500, सोफा राईड 250, स्लीपर राईड 250, पॅरासिलिंग सिंगल असेल तर 1000, जोडी असेल तर 1500 आणि लाईट हाऊसला जायचं असेल तर 8 पर्सनसाठी 5000. फॅमिली बोट आहे 250 रुपये. हे आहेत वॉटर स्पोर्ट्सचे. तर हा आहे नायगावचा बीच. तुम्ही बघू शकता इथं वॉटर स्पोर्ट्स आणि ते ड्रॅगनचे साईड्स पण चाललेले आहेत. तुम्ही बघू शकता पॅरासेलिंग पण चालू आहेत तिकडे. रेट आता तुम्ही बघितलेच किती आहेत. तुम्ही इथं येऊन त्यांच्याशी बार्गेनिंग करून रेट फिक्स करू शकता. ते म्हणतील रेट फिक्स आहे पण तुम्ही बार्गेनिंग करू शकता. राईड्स पण आहेत की ज्याच्यामध्ये तुमचं सिंगल 200 रुपये आणि जर फॅमिली जायचं असेल तर 300 रुपये घेतात ते. तर घोडागाडीसाठी प्रत्येकी 100 रुपयाला आहे. हो, तर थोड्याच वेळात आता सनसेटची वेळ होऊन जाईल आणि आम्ही आता बसलो इथेच बीचवरती. आपल्याला आता सनसेट कसा दिसतोय तो. तर तुम्ही असं बघू शकता की ऑलरेडी सनसेट झालेला आहे. ऑलमोस्ट सनसेट झालेला आहे आणि आता बीचवरती खूप गर्दी पण झाली. बघा तुम्ही इथं मगाशी तर शाळेची मुलं आली ती सगळी. शाळेची मुलं आहेत इथे आणि त्यांना स्कूलतर्फे बीचवरती आणण्यात आलेला आहे. तर हा झाला सनसेट आणि इथं आहे मून. दोन्हीचा सहयोग झालेला इथं. इकडं सनसेट होतं आणि इकडं मून आहे. तर आता थोड्या वेळ आम्ही थांबतो आणि नंतर निघतो. जाताना केक घेऊन जायचं आहे आपल्याला आणि केक केल्यानंतर मग खूप आपल्याला ऑर्डर काय द्यायची आपल्याला. चला. आवाज हा आहे मोकलबागचा नाईटचा व्ह्यू. स्विमिंग पूल्स आणि ही बिल्डिंग 2 फ्लोअर आहेत. ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरवरती ऑल आर AC रूम्स आणि स्विमिंग पूल आहे आणि इथून पार्किंग आहे पूर्ण आपल्याला. आणि इथून गेटवरून बाहेर गेलं की मेन रोड लागतो आणि मेन रोडच्या तिथूनच बीचला ॲक्सेस आहे. तर हा आहे मोकलबागचा नाईट व्ह्यू. त्यांनी आत्ताच झाडाच्या लाईट्स पण चालू केलेल्या आहेत. आता हा त्यांचा नाईट व्ह्यू. पार्किंगची सोय पण चांगली आहे. मस्ट रेकमेंडेड प्लेस फ्रॉम कुंडलेज. आणि बघू शकता तुम्ही इथं चांदो मामा पण आता पूर्ण आलेला आहे. तो 12 बजने के लिए सिर्फ 1 ही मिनट बाकी है और हमारा आज फ्रेंड का बर्थडे है तो बर्थडे सेलिब्रेट करते हैं. चलो. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे डियर प्रणीता. हैप्पी बर्थडे टू यू. त्याच्यावरती फक्त हॅपी बर्थडे टू यू प्रणीता. हॅपी बर्थडे प्रणीता. तर अशा तऱ्हेने आपल्या प्रणीताचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे नागावमध्ये आणि रात्री आता 12 वाजून 5-6 मिनिट झालेले आहे. तर आपण आता हा दिवस इथं संपूया. आम्ही थोडंसं सेलिब्रेशन करतो आणि उद्या भेटूया आपल्या सकाळी आपल्या ब्लॉगमध्ये. तर चला, गुड नाईट. गुड मॉर्निंग. आज आहे 12 जानेवारी, नेक्स्ट डे. आम्ही नायगावमध्ये आहे. तर जसं तुम्ही काल बघितलं आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं आणि आता रेडी होऊन आता ब्रेकफास्टच्या तयारीत आहे.
साधारणतः 10-10:30 वाजता चेकआउट करून टाकेन आम्ही इथून. तर चला तर आपली रिटर्न जर्नी आपली चालू करूया. करायची का? हो चला. गुड मॉर्निंग एवरीवन. तो चेकआउट तो हमने कर लिया है अभी रूम से, और अभी बजे ऑलमोस्ट 10:30. तो निकल रहे हैं हम आगे रिटर्न जर्नी के लिए. तो मुझे लगता है कि यहाँ पे ही ख़त्म करना चाहिए वीडियो को. तो थैंक यू वेरी मच. अगर आप यहाँ तक देख रहे हो तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर दीजिए, इस वीडियो को लाइक कर दीजिए, और आपके कमेंट थ्रू हमको पता करने दीजिए आपको कैसे लग रहा है. तो चलो नेक्स्ट ट्रिप के लिए मिलते हैं.